हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण अगदी टेस्टी आणि खस्ता मटर कचोरी करणार आहोत। आपल्याला काही चविष्ट खायचे असेल तर ही टम्म फुगलेली वाटाण्याची कचोरी तुम्ही नक्की करू शकता। फक्त 3 टिप्स वापरून तुम्ही अगदी मस्त हलवायासारखी खस्ता कचोरी करू शकता। चला तर मग टेस्टी आणि खस्ता मटर कचोरी कशी करायची ते आपण पाहूया। बघा, आपल्या मटर कचोरीसाठी आपण 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, पाव वाटी तेल घेतलेले आहे, स्वादानुसार मीठ घ्यायचे, अर्धा टीस्पून आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि पाव टीस्पून आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। खाण्याचा सोडा घेतल्यामुळे आपली कचोरी एकदम खस्ता होते। बघा, आपण परात घेतली, त्यामध्ये मैदा काढून घेऊ। 1 टीस्पून मीठ टाकले आपण। बघा, अर्धा टीस्पून आपण ओवा घेतलेला आहे, तो हातावर चोळून टाकू। पाव टीस्पून आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे, हे मिक्स करून घेऊ। पाव कप आपण तेल घेतलेले ते टाकू। मैद्याला तेल छान चोळून घेऊ आपण। आपली पहिली टिप ही आहे की मैद्याला तेल अगदी छान चोळून घ्यायचे आहे आणि आपल्याला सॉफ्ट पीठ मळायचं आहे। घट्ट नाही पातळ नाही अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळायचं आहे। आपलं पीठ छान मळून झालं की आपली कचोरी खस्ता होणारच। आपण पिठाला तेल अगदी छान चोळून घेतलं, दाखवते मी तुम्हाला। आपलं मोहन बरोबर झालं की नाही, अशा पद्धतीने मूठ वळली गेली की आपलं मोहन अगदी परफेक्ट झालं असं समजायचं आहे। बघा, आपण हे पीठ मळण्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊ। बघा, आपलं पीठ मळून झालं। या पद्धतीने आपल्याला सॉफ्ट पीठ मळायचं आहे। आपलं पीठ मळण्यासाठी बघा 1 वाटी पाणी घेतलं होतं, पाऊण वाटी पाणी लागलं, पाव वाटी पाणी उरलेलं आहे। आता आपण हे पीठ झाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ। आपण कचोरीसाठी एकदम टेस्टी मसाला तयार करणार आहे। अगदी हलवायासारखी कचोरी आपली तयार होते। आपण हे जे साहित्य सर्व घेतले ते तव्यावर गरम करून घेतलेले, त्यामुळे काय होतं, आपल्या कचोरीची चव छान येते। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला धने जाडसर वाटून घ्यायचे। 2 टेबलस्पून धने घेतलेले आपण। 1.5 टेबलस्पून आपण बडीशेप ती मिक्सरच्या भांड्यात टाकते मी। 1 टीस्पून आपण जिरे घेतलेले मिक्सरच्या भांड्यात टाकते मी। मिक्सरला आपण हे जाडसर वाटून घेऊ। बघा, धने जिरे बडीशेप आपण या पद्धतीनं मिक्सरला बारीक केली। थोडी जाडसरच ठेवायची। 5-6 आल्याचे तुकडे घेतलेले, 8-10 लसूण पाकळ्या घेतल्या, त्याही टाकू आपण। थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या, त्याही टाकू। हे मिक्सरला बारीक करू आपण। बघा, आलं लसूण कोथिंबीर या पद्धतीनं आपण मिक्सरला बारीक केली, ती काढून घेऊ वाटीमध्ये। तुम्हाला लसूण टाकायचा नसेल तर लसूण तुम्ही टाकला नाही तरी चालेल। 1 वाटी आपण ओले वाटाणे घेतलेले। वाटाणे असे थोडेसे कोवळे घ्यायचे, म्हणजे आपली कचोरी चवदार होते। वाटाणे आता मिक्सरला आपण बारीक करू। 3 मिरच्या घेतलेल्या आहे मी, त्याही टाकू यामध्ये आपण। वाटाणे आणि मिरच्या आपण मिक्सरला किंचित जाडसर वाटून घेऊ। बघा, आपण वाटाणे या पद्धतीनं मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले। कचोरीचं आपण सारण तयार करू। त्यासाठी एक भांडं तापत ठेवलेले आहे मी। 2 चमचे तेल टाकू आपण। त्यामध्ये जाडसर वाटलेले धने जिरे आणि बडीशेप टाकू। धने जिरे बडीशेप छान परतून घेऊ आपण तेलावर। धने जिरे आणि बडीशेप मस्त परतून झालेले। यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकू। लसूण आलं आणि कोथिंबीर बारीक केली होती, ती टाकू। लसूण आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। लसूण परतण्यासाठी 1 चमचा तेल टाकू। सर्व मसाले आपल्याला कमी गॅसवरच परतायचे। 1 टीस्पून आपण तिखट टाकू। अर्धा टीस्पून हळद टाकू। 1 टीस्पून आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे। अर्धा टीस्पून आपण गरम मसाला टाकू। तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबाचा रस पिळला तरी चालेल, आमचूर पावडर टाकली तरी चालेल। हे परतून घेऊ छान मस्त। 2 टेबलस्पून बेसन पीठ आपण भाजून घेतलेले, ते टाकू। छान परतून घेऊ। बेसन पिठामुळे आपल्या कचोरीला बाइंडिंग येते आणि कचोरीचं सारण चवदार होतं एकदम। 10-12 काजू आपण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले, ते टाकू। तुम्हाला आवडत असले तर टाका, नाही तर स्किप केले तरी चालतील। परतून घेऊ काजू थोडेसे।
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू थोडीशी. कोथिंबीर या स्टेजला टाका, छान परतून घ्या, म्हणजे कोथिंबीरीमधला ओलसरपणा आपल्याला काढून टाकायचा आहे. बघा आपले मसाले मस्त परतून झालेले. जाडसर वाटलेले वाटाणे टाकू, छान मिक्स करून घेऊ. 1.5 टीस्पून मीठ टाकते, तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता. छान मिक्स करून घेऊ. मटार कचोरीचं सारण तयार झालं अशा पद्धतीनं. बघा आपलं सारण या पद्धतीनं तयार झालं. क्लोजअपमध्ये दाखवते. तर गॅस बंद करते. हे सारण आपण आता थंड करून घेऊ. बघा 15 ते 20 मिनिट झाले. आपलं पीठ छान भिजलं, एकदम सॉफ्ट झालं. बघा असंच पीठ पाहिजे. आता हे पीठ आपण चांगलं मळून घेऊ. आता त्याचे 2 भाग करू. आता कचोरीच्या आपण लाट्या तयार करू. या पद्धतीनं मी रोल करून घेतला. या पद्धतीनं आपण लाट्या करून घेऊ. छान गोल गोळा करून घेऊ आपण तयार. बाऊलमध्ये आपण झाकून ठेवतो. कचोरीचे गोळे तयार केले काय करायचं, त्यावर सुती कापड झाकून ठेवायचं. कचोरीसाठी अशा पद्धतीचे गोळे आपण तयार करून घेतलेले. बघा एकदम मस्त. आपलं सारण आता थंड झालं. बघा आता आपण कचोरीचे गोळे जेवढे केले त्याच्या निम्मे आपल्याला सारणाचे गोळे तयार करायचे. तुम्हाला दाखवते मी. बघा अशा पद्धतीनं आपण गोळे तयार करून घेऊ. सारणाचा गोळा असा आहे आणि आपण कचोरीच्या पिठाचे जे गोळे केले त्याचा गोळा एवढा आहे. या पद्धतीनं करायचे. बघा आपले कचोरीच्या सारणाचे अगदी मस्त गोळे तयार केलेले. अगदी सारख्या प्रमाणात असे गोळे आपण तयार करून घ्यायचे. आता आपण कचोरी तयार करू. आपल्या कचोरीची टिप नंबर 2 अशी आहे की आपल्याला कचोरी एकदम छान सील करून घ्यायची. बघा आता मी हा गोळा घेतलेला आहे आणि आता कडेकडेने मोठा करू, मध्ये जाड ठेवायचे. बघा या पद्धतीनं अगदी सोपं आहे. फक्त मोदकाची पारी आपण पातळ करतो, कचोरीची पारी थोडी जाड असते. अशी पारी तयार करून घेतली. त्यामध्ये आता स्टफिंगचा गोळा ठेवू. बघा या पद्धतीनं. आणि काय करायचं, मध्ये दाबून द्यायचं या पद्धतीनं, म्हणजे सील छान होतं. बघा अगदी मस्त सील होतं. आपली कचोरी अजिबात फुटणार नाही. या पद्धतीनं तुम्ही केली, करायलाही एकदम सोपी. बघा ह्या पद्धतीनं. आता पुरणपोळीसारखं हे दाबून देऊ. आणि बघा हे सर्व पीठ पुरणपोळीसारखं आपण जवळ घेऊ. हे बघा एकदम छान सील करून घ्यायची. आणि हे वरचं पीठ लागलं तर तुम्ही काढून घेऊ शकता, तिथे दाबू शकता. आता हे बघा अशा पद्धतीनं आपोआप असं कट करायचं आहे. या पद्धतीनं हे बघा हे पीठ असं काढून टाकलं आणि हे बघा एकदम सील, अजिबात कुठेही काही दिसत नाही तुम्हाला. हे बघा आपली कचोरी एकदम मस्त छान झाली. तळहातावर घेतली आणि अशी दाबून घ्यायची. म्हणजे असं दाबल्यामुळे काय होतं, मधलं जे सारण आहे ते सगळीकडे पसरतं. अशा पद्धतीनं दाबून घेऊ आपण. आपली एकदम मस्त कचोरी तयार झालेली आहे. बघा अशा पद्धतीनं आपली कचोरी तयार झालेली आहे. त्यावर सुती कापडाने झाकून ठेवायची कचोरी अशी. दुसरी कचोरी आपली तयार झाली. दोन्ही बाजून दाखवते. बघा सर्व कचोऱ्या तयार झालेल्या या पद्धतीनं. अगदी छान कचोऱ्या तयार झाल्या आणि पटकन तयार होतात. आपलं पीठ एकदा छान झालं की कचोऱ्याही पटकन तयार होतात. बघा कचोरीसाठी आपण तेल तापत ठेवलेले. आपली कचोरी एकदम खस्ता व्हावी यासाठी टिप नंबर 3 अशी आहे की तेल आपल्याला मध्यम तापवायचं आहे आणि कमी गॅसवर कचोरी तळायची आहे. कचोरी तळण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. अगदी पेशन्स ठेवून छान कचोरी तळून घ्यायची आहे. आता तेल कसं तापलं आहे ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा थोडंसं पीठ टाकून पाहू आपण. हे बघा
बघा पिठाचा गोळा टाकला तो पटकन वर येत नाही. अशा पद्धतीनं तेल तापलेलं पाहिजे आपलं. आता तेलामध्ये आपण कचोरी सोडू. तीन कचोरे सोडलेले आहे मी. आणि आपल्याला हातच लावायचं नाही, आपोआप कचोरी तेलाच्या वरती तरंगायला लागेल. बघा आता कचोरी वरती यायला लागली. आपण काय करू, मोठा चमचा घेतला त्याने कचोरीवर तेल टाकू. तेल टाकल्याने काय होतं, छान फुलते. तिन्ही कचोऱ्या एकदम टम्म फुगल्या मस्त अगदी. 10 मिनिट चांगल्या एका बाजूने तळून घ्यायच्या, मगच आपल्याला पलटी करायची. किंचित रंग बदलला, आता आपण उलटून देऊ. बघा या पद्धतीनं मस्त रंग आलेला आहे. हे बघा बघा कचोरी एकदाच उलटली. आता पुन्हा पलटी करूया आपण. मस्त कलर आलेला आहे आणि मस्त फुललेले आहे आपल्या कचोऱ्या. हे बघा आता होत आल्या. छान उलट पुलट करून मस्त तळून घ्यायच्या अगदी खरपूस. बघा आपल्या कचोऱ्या तळून झाल्या. आता काढून घेऊ आपण. हे बघा एकदम मस्त तेलने तळून टाकू. एकदम छान झाल्या आपल्या कचोऱ्या. रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे. हे बघा दाखवते मी तुम्हाला. एकदम मस्त झाल्या आपल्या कचोऱ्या. बघा या पद्धतीनं तळून घेतल्या. बघा आपण. बघा आपल्या कचोऱ्या एकदम मस्त झाल्या. कचोरी एकदम मस्त टम्म फुगलेली आहे आणि खस्ता झालेली आहे. हे बघा एकदम छान. आता कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा हे बघा एकदम खूप सारे लेयर पडलेले आपल्या कचोरीला आणि आपली कचोरी आतपर्यंत तळली गेलेली आहे. एकदम मस्त. कचोरीची रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. मटार कचोरी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची कचोरी कशी झाली ते सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छान टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.